बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून विधान परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना सिल्वर ओक इथं भेटण्यासाठी बोलावलेलं आहे। सकाळी 10 वाजता जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे। शेकाप उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव नेमका का झाला याची माहिती शरद पवार घेणार आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये आव्हाड आणि टोपे यांच्याकडे जयंत पाटील यांच्या मतदानाचं नियोजन देण्यात आलं होतं, मात्र जयंत पाटील यांना केवळ 12 मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला। आता शरद पवार प्रत्यक्षात याबद्दलची माहिती घेणार आहेत। तर या भेटीमध्ये स्वतः जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, शरद पवारांकडून आता या मतदानाचा आढावा घेतला जाणार आहे। जितेंद्र आव्हाड यांना भेटण्यासाठी बोलावलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते या भेटीबाबत? काल शेकापचे जयंत पाटील यांचा ज्या पद्धतीने पराभव झालाय आणि महाविकास आघाडीमध्ये फक्त राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांचीच मतं जयंत पाटील यांना प्रथम क्रमांकाने प्राधान्याने मिळालेल्याचं दिसून येतं। दुसरीकडे काँग्रेस आणि उबाठा यांची देखील काही मतं फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या सगळ्या पूर्ण प्रकरणाची माहिती आज शरद पवार घेणार आहेत। शेकापचे जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः जयंत पाटील असतील, या सर्वांशी चर्चा सकाळी साधारणतः 10 ते 10:30च्या आसपास बोलून केली जाईल असं सांगितलं जातंय। प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल भेटणार आहेत शरद पवारांनी, नेमकं काय झालं याची माहिती घेणार आहेत। काँग्रेसकडनं ज्या पद्धतीने मतं फुटल्याची चर्चा बाहेर येते आणि स्वतः काँग्रेसचे नेते मान्य करतात की त्यांची मतं फुटली आहेत। यावरून देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल। कदाचित या संदर्भात शरद पवार स्वतः दिल्लीतल्या नेत्यांशी सुद्धा बोलू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। आज या दिवसभर घडामोडी घडताना दिसणार आहेत, पण कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी ज्या आत्मविश्वासाने होती आणि स्वतः शरद पवार यांनी ज्या जयंत पाटलांना उमेदवारी समोर दिली होती, त्याच्यानंतर मात्र जयंत पाटील यांना जो पराभव स्वीकारावा लागलाय याचा नेमका कारण आणि माहिती शरद पवार प्रत्यक्षात भेटून घेतील असं सांगितलं गेलं। बरं, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।